अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयंहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं सर्वं चैवमशेषसाधनफलं, जन्मान्तरादार्जितं प्राप्तेऽस्मिन्वत एव जन्मसमये, प्राग्दिव्यज्ञानं स्मृतं. बाल्यादेव च मत्कृतं जगदिदं, शीघ्रं समाधौ स्थितं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम् अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. आज आमलकी एकादशी आहे आणि आपण आता फाल्गुनात प्रवेश केलेला आहे. खूप दिवसात पांडुरंगाष्टक म्हणलेलं नाही, एकादशी आहे म्हणून, तर त्याचं पठण करूया. तुमच्याकडं असेल तर तुम्ही पण बरोबरीनं म्हणू लागा. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितम्बः धृतो येन तस्मात्, विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे, श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं, शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे, श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं, शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं, जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्पान्तभागं, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः, त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्ददं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये, पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं, भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले, हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आज आपण चांगदेव 65च्या 47 परवा उभी झालेली आहे. 48मध्ये सहभाग घेणार आहोत, चिंतन करणार आहोत. प्रथम
आजच्या एकादशीच्या आणि पारायणाच्या पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी सुरू केलं असेल, सगळ्यांचं अभिनंदन. आणि उद्यापासून हेच चालू ठेवायचं आहे. आज आता एक चक्री पारायण सगळ्यांचं झालं. पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत सगळ्यांनी म्हणून झालेलं आहे किंवा रात्रीपर्यंत म्हणतील. मग आता उद्या काय करायचं असा काहींना प्रश्न पडला आहे. तर आज जर माझा पहिला अध्याय झाला असेल, म्हणजे ज्याचा कुणाचा, तसं उदाहरण सांगते, तर उद्या मी दुसऱ्या अध्यायाच्या ज्या काही ओव्या सांगितल्या असतील तेवढ्याच उद्याच्या दिवशीच्या म्हणायच्या. परवा दिवशी त्याच्या पुढच्या म्हणायच्या. ज्यांनी आज दुसरा म्हटला असेल त्यांनी उद्या तिसऱ्याच्या ओव्या म्हणायच्या. जो क्रम दिलेला आहे ना आपल्याला पाठवलेला, वाटलंच तर त्याची एक प्रत्येकाने प्रिंटआउट काढून घ्या किंवा हातानं लिहून घ्या, म्हणजे आपल्याला रोज रोज ते बघायला नको. आणि किती ओव्या म्हणायच्या त्या पुढच्या म्हणत राहायच्या रोज. आजचं झालं पारायण की संपलं असं नाही आहे. 35 दिवसानंतर आपलं हे प्रत्येकाचं पूर्ण पारायण होईल, पूर्ण. आणि एका दिवशी जास्त नको म्हणून आपण विभागणी केलेली आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. आणि काहींना खूप आनंद झाला की आयुष्यात पहिल्यांदा आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली आहे. तर जशी जमेल तशी वाचत राहा, काही अडचण आली तर विचारत राहा. 47वी ओवी आपण चांगदेव 65ची मजल गाठलेली आहे. आता 65मधल्या फक्त 17-18 ओव्या राहिल्या. त्या दिवशी ज्ञानदेव असं म्हणत होते 47मध्ये की तैसे तुझं आत्मया ते पाही, तैसे तुझं आत्मया ते पाही, देखो गेली आमीची नाही, तेथे तू कैचा खाई कल्पावया जोगा. तुझ्या जेव्हा मी आत्मस्वरूपाला पाहायला गेलो तर तिथे मीच नाही, म्हणजे माझेपणच संपले, माझं अस्तित्वच संपलेलं होतं. आणि तू तरी कल्पना करण्याजोगा कसा असू शकशील. म्हणजे आत्मरूपात दोघंही होते. शरीर रूपानं त्यांना काही त्याचं भान नव्हतं किंवा शरीराचं भानच नव्हतं, फक्त आत्मस्वरूपाचंच दर्शन. आणि त्यामुळं दोघांचंही तिथं अस्तित्व नव्हतं असं ते 47मध्ये म्हटलेलं होतं. आता 48वी ओवी बघू. आणि शेवटी समर्थांनी सांगितलेली काही आपण वाक्य पाहिलेली होती की ऐसा कृपाळू स्वामी राव, आदी पुरुष देवाधिदेव, शिष्यास निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधला. अशा प्रकारे यास गुरुरायांनी शिष्याला आपल्या निजपदी ठाव दिलेला आहे, निजपदी स्थापन केलेलं आहे. आता गुरु शिष्याचा भेदच संपलेला आहे, त्यामुळं दोघंही एकरूप झालेले होते. 48वी ओवी अतिशय तशी सोपी आहे. आपण त्या दिवशी सुरुवात केलेली होती. ती अशी आहे. जो जागोनी नीद देखे, जो जागोनी नीद देखे, तो देखणेपणा जेवी मुके, तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तू ते देखुनी मी ठाके, काही नाही काही न होनी. जो जागोनी नीद देखे, नीद म्हणजे झोप, आपण निद्रा म्हणतो ना, किंवा निंद, हिंदीमध्ये निंद शब्द आहे, इथे नीद म्हटलेलं आहे. आता जो जागा झाल्यानंतर नीद देखे, आणि पुढच्या ओवी बघा, तेवी तू ते देखुनी मी ठाके, तेवी तू ते देखुनी मी ठाके, काही न होनी. जे मागच्या ओवीत सांगितलं तेच आता सांगतायत की मी तुला म्हणून पाहायला गेलो तर मीच उरलो नाही, आणि मीच नाही तर तू तरी कसा असशील. तसंच आता इथं म्हणतायत, तेवी तू ते देखुनी मी ठाके, काही न होनी. जो जागोनी नीद देखे. आपण जाग झाल्यावर झोप बघू शकतो का हो, कशी आहे माझी झोप, कशी होती झोप. तर म्हणून म्हणलेलं आहे नीद देखे, जो असा पाहायला जातो तो जेवी देखणेपणा, जेवी मुके, मुके म्हणजे संपतो, तर त्या ठिकाणी देखणेपण संपूनच जातं. म्हणजे जो पाहण्याचा प्रयत्न करतो तो निद्रा दृश्याला न आल्यामुळं किंवा दृश्य न झाल्यामुळं आपल्या पाहणेपणालाच मुकतो, म्हणजे पाहण्याच्या कृतीलाच तो मुकून जातो, पाहूच शकत नाही. जाग आल्यावर झोपेतलं काही दिसतं का हो आपल्याला, काहीच नाही, आठवतही नाही. तेवी, जेवी आणि तेवी असे नेहमी शब्द वापरतात. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे
आणि तेवी म्हणजे त्याप्रमाणे. तू ते देखोनी मी ठाके, त्याप्रमाणे तुला पाहून, तुला पाहिल्यानंतर काय होतंय, तू ते देखुनी मी ठाके. ठाके म्हणजे शब्द राहतो, निश्चल होतो किंवा निश्चय करतो. तुला पाहून मी काय निश्चय करतो, काही न होनी. म्हणजे आता तिथे काही व्यवहारच होत नाहीये, तुझ्या माझ्यात काही भेदही नाही आणि आता द्रष्टा आणि दृश्य असा व्यवहारच घडत नाहीये. तुला पाहायला जाईन तर तो व्यवहारच नाही, कारण मगाशी म्हणलं तसं आता कोणी कोणाला पाहायचंय, पाहण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. पाहणं हे देहभावावर असतं, आत्मभावावर पाहणं राहतच नाही. म्हणजे जो मनुष्य झोपेतून जागा होतो किंवा जागृती अवस्थेमध्ये, निद्रेचं आणि झोपेचं आणि जागृती आल्यावर जागृतीचं स्वरूप कसं असतं, तर जागृती अवस्थेत निद्रेचं स्वरूप कसं आहे हे तो पाहायला जातो, पण तिचं दृश्य नसतंच, दृश्य दिसतच नाही तिचं. त्यामुळं त्याला पाहणेपणाची जी कृती आहे त्याला तो मुकतो. आणि तुला पाहून मी स्वरूपाचा विचार करू लागलो तर तुझं स्वरूप ज्ञानेंद्रियांना दिसणार नाही आहे, अविषय आहे. त्यामुळं माझ्या ठिकाणचा द्रष्टेपणाही राहत नाही, मी कशाला पाहणार. जर आपल्याला काही रूप असेल, रंग असेल, आकार असेल तर आपण पाहू शकतो. आता इथे त्याला पाहत असताना स्वरूप दिसल्यानंतर, स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर, स्वरूप रूप झाल्यानंतर हे देह वगैरे हे सगळ्या भावनाच संपलेले आहेत. आणि म्हणून दृश्य आणि द्रष्टा हा जो भेद आहे तोच माझ्या ठिकाणी उरला नाही. काही न होनी, तिथं काहीच नाही आहे. जे तुझं माझं अधिष्ठान हे फक्त आत्मरूप आहे. त्यामुळं द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही भावना किंवा हा व्यवहार इथे घडतच नाही. म्हणजे माऊली ज्ञानोबराय अमृतानुभवाच्या 4थ्या प्रकरणात सांगतायत, आता अज्ञानाचे निमारे, ज्ञान अभेदे वावरे, निद साधोनी जागरे, नांदी जय जेवी. म्हणजे निद्रा आणि स्वरूप जागृती म्हणजे आपण झोपेतनं जागा होतो तो ती जागृती नाहीच आहे इथे अभिप्रेत. स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर जी जागृती आहे ती, त्यातला भेद सांगतायत. आणि तो चांगदेवांना सांगण्यासाठी ते भाग पडतायत किंवा प्रवृत्त होत आहेत. म्हणजे आता मला आत्मानुभव प्राप्त झालेला आहे तसा तुलाही झालेला आहे, आणि त्यामुळं आता कुणाला आपण इथे पाहू शकणार नाही. कारण जागा झाल्यावर झोपेला पाहणं म्हणजे अक्षरशः काय म्हणायचं, ते अज्ञानच आहे किंवा त्याची काही गरजच नाही आहे. आणि निद्रा नसल्यामुळं पाहणेपणही मुकून जातं. आत्ता जर समजा शांत झोपलेला असू आपण आणि लगेच एका मिनिटात म्हणतात ना गुडूप झालो, तर त्या स्वप्नामध्ये किंवा त्या निद्रेमध्ये आपण मग्न असतो. मग जागृतीची काही आपल्याला आपण कुठे आहोत, काय आहोत हे सुद्धा भान नसतं. पण जागे झाल्यावरही निद्रेचं काही भान नसतं. तसं तुला पाहिल्यानंतर माझं स्वरूप तुझ्या स्वरूपात गेल्यामुळं काहीच राहिलं नाही, दोघं एकच झाले. आता ही महत्त्वाची ओवी आहे बरं का, सगळ्यात महत्त्वाची ओवी आहे. या ओवीत ज्ञानदेव चांगदेवाला स्वस्वरूपाचा बोध करून देत असतात. आणि तो देत असताना सांगतायत की जो जागा झाला, म्हणजे आता आत्मस्वरूपातून जो आत्मस्वरूप समजल्यामुळं जो जागा झालेला आहे त्याला आता निद्रा पाहायला मिळणारच नाही. उलट तो दृश्य स्वरूपात निद्रा डोळ्यांसमोर न आल्यामुळं आपलं पाहणेपणही मुकून जातो किंवा विसरून जातो. तसं तुझ्या आत्मस्वरूपाला पाहण्याचा जेव्हा मी विचार करू लागतो त्यावेळी माझ्या ठाईचा द्रष्टेपणा संपून जातो आणि तो तुझ्याच आत्मस्वरूपात मी विलीन होऊन जातो. कारण आत्मा सर्वाठाई एकच आहे. त्याचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा असं नाही आहे. तुमचा वेगळा, माझा वेगळा असं नाही आहे. म्हणूनच चांगदेवांच्या आत्मस्वरूपामध्ये यांचं आत्मस्वरूप विलीन झालेलं आहे. आता आपल्या 3 अवस्था असतात दिवसभरात, आपण रोज या अनुभवतो: जागृती, निद्रा आणि स्वप्न. आणि या 3ही अवस्थांचा आपण अनुभव घेत असतो. आता जर मी जसं सांगितलं
की आत्ता आपण सगळे जागे आहोत, चांगदेव 65 शिकत आहोत, कोणी पारायण करत असतील, कोणाचं काय चाललं असेल. रात्री जेव्हा सगळं झाल्यानंतर, काम आवरल्यानंतर, आपले सगळे व्यवहार संपल्यानंतर, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यावर आपण जेव्हा झोपतो आणि गाढ झोपली तर मग आपल्याला काही नसतं, पण ज्या वेळेला स्वप्न पडतं तर त्या स्वप्नामध्ये आपण पूर्ण रंगून जातो आणि आपण विशिष्ट ठिकाणी आपण असतो इथे आपल्या आपल्या घरामध्ये, पण आपल्याला कुठंतरी परदेशात, कुठंतरी परगावी, कुणाच्या घरी, कुठल्या कार्यक्रमात, कशात तरी आपण मग्न झालेले असतो. पण जेव्हा आपण जागे होतो तेव्हा निद्राही नसती आणि स्वप्नही नसतं. जागृतीच्या विरुद्ध एकदम निद्रा आहे, प्रकाशाच्या विरुद्ध एकदम जसा अंधार आहे, तसं दोन्ही गोष्टी एकाच वेळेला असतच नाहीत. जागृती ज्ञान आहे तर निद्रेत अज्ञान आहे. म्हणजेच ज्ञान असलं तर अज्ञान नसतं, दोन्हीपैकी एक असतं. जागृती ही देहाची एक अवस्था आहे, ती बदलणारी अवस्था आहे. पण अखंड जागृती म्हणजे दुसरा पुन्हा काही निद्रा स्वप्न हा विषयच नाही, अशी जेव्हा जागृती येते त्यावेळेला देहभाव विसर्जित होतो, जीवभाव समाप्त होतो आणि शुद्ध आत्मस्वरूपात गेल्यामुळं अहंभावही संपलेला असतो. म्हणजे मी 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 जे आपलं सारखं चालतं हे काही उरत नाही. आणि मग आत्मभावात किंवा मी आत्मा आहे असाच भाव सतत स्थिर राहतो. आणि त्यावेळी जी जागृती असते ती अखंड जागृती असते. म्हणून अमृतानुभवातलंच पुन्हा दुसरं सांगते की आम्ही पूर्ण अहंता वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो, मालपलो ना प्रगटलो कोणी होऊनी. आता अहंता गेलेली आहे, सगळी अहंता संपली, म्हणजे मीपणाची जाणीव संपली. मग आम्ही लपूनही राहत नाही आणि प्रगटही राहत नाही. सगळं हे तत्त्वज्ञान म्हणजे समजून घ्यायला थोडंसं अनुभवायलाच पाहिजे, त्याशिवाय ते कळणार नाही. आणि सैंघ आम्हीच दाटलो, आणि आम्हीच सगळ्या आमच्या शुद्ध स्वरूपात पूर्ण दाटून राहिलेलो आहे किंवा एकरूप होऊन राहिलेलो आहे. आणि मा लपलो ना प्रगटलो, आता मी लपलेली अवस्था नसते आणि प्रगटही नसते, कोणतीच अवस्था नसते ज्या वेळेला आत्मस्वरूप माणूस समजून येतं किंवा आत्मस्वरूप होतो, आत्मरूप होऊन जातो तेव्हा. तर ज्ञानदेव चांगदेवांना सांगत आहेत की जोपर्यंत तू अज्ञानी होतास तोपर्यंत मी तुला पाहत होतो. आता तूही जागृत झालास आणि मीही जागृत झालो. आता तूही आत्मा आणि मीही आत्माच. आत्मस्वरूपानं आपण एकच आहोत. आता एकमेकांना पाहणं संपलं. पाहणेपणा विना हे पाहणं आहे. आता पाहणेपणा विना म्हणजे पाहणं नसतानाचं पाहणे, आणि हे खरं दर्शन आहे. आत्म्याच्या ठिकाणी आपण आपल्याला पाहतो, यालाच आत्मज्ञान म्हणतो. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण अशी आपण या नाव ज्ञान. 5व्या दशकातली 6व्या समासातली पहिली ओवी आहे. किती सोपं सांगितलं बघा. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि आपणच आपल्याला पाहायचे. तसंच शंकराचार्यसुद्धा अपरोक्षानुभूती असा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, ब्रह्मैवाहं समशांत सच्चिदानंदलक्षणः नाहं देहो ह्यसद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधैः. ह्यसद्रूपो म्हणजे ही असद्रूपो, म्हणजे मी देही नाही आणि असत्य रूपातही नाही, तर ज्ञानम इति उच्यते बुधैः, यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. मी ब्रह्म एव अहम, मी ब्रह्मच झालेलो आहे, मी समबुद्धी झालेलो आहे, मी शांत झालेलो आहे आणि सच्चिदानंदरूप झालेलो आहे. केवढा आनंद असेल हो. त्याच्यानंतर ते आता ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायात इतकं 10 वेळा ते सांगतात की आता पाठीमागं फिरून बघायचंच नाही आहे. पूर्वीचं काहीच आता उरत नाही. मी माझेपण, ते इंद्रियांच्या वासना, इंद्रियांचे विषय, ते मन आता घाबरून गेले. त्याला सगळ्याला त्यांनी परतवून लावलेलं आहे. आणि म्हणून आता आत्मरूप झालं
की आपली शांत सच्चिदानंद अवस्था प्राप्त होते, आपणच ब्रह्म होऊन जातो. आणि मग बुद्धिमान लोक त्यालाच काय म्हणतात, ज्ञान असं म्हणतात. म्हणजे त्यालाच ज्ञान असं म्हणलं पाहिजे किंवा त्यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. मग आता कसा राहतो आपण? निर्विकारी निराकारी निरवद्योहम अव्यय नाहम देहम सद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधैः. त्याच अपरोक्षानुभूतीमध्येच शंकराचार्य अजून पुढे म्हणतात, मी आता कसा झालो? निर्विकारी, आता माझ्या मनात विकार नाही. निराकारो, आता कुठला मला आकार नाही. आत्ता एक आपली आयडेंटिटी असते की बुवा एवढ्या 5 फूट उंचीच्या ताई आहेत, अमक्या रंगाच्या आहेत, अमका चेहरा आहे, असं आहे, असं सगळं अमक्या ठिकाणी राहतात. ही आता सगळी आयडेंटिटी संपून जाणार. आणि त्यामुळं निर्विकार आणि निराकार आणि निरवद्य म्हणजे अव्यय, काहीच आता आपल्यात कमी जास्तपणा काहीच होणार नाही. अव्यय पण आहे. आणि निरवद्य म्हणजे निष्पाप आहोत. नाही तर आत्ता नकळत काहीतरी कुणाबद्दल तरी मनात किंतु येतो, संशय येतो, कुणाबद्दल तरी वाईट येतं. आता ते सगळं संपून जातं. सगळं कसं शांत, आनंदी आनंद, फक्त एकच भावना, सगळेजण आपण एक आहोत. आणि नाहम देहो, मी देह नाही. नाही असद्रूप हा, आणि मी असतरूपही नाही. असत म्हणजे असत्य. त्याला ज्ञानम इति उच्यते बुधैः. त्याला बुध म्हणजे विद्वान लोक ज्ञान असं म्हणतात किंवा बुद्धिमान ज्ञानी लोक यालाच ज्ञान म्हणतात. आता ज्ञानदेव काय सांगतात? जो जागोनी नीद देखे तो देखणे पण जे विमुके, देखणेपणाजवळ असून देखील त्याच्या देखणेपणालाच तो मुक्तो. ह्या ओवीमध्ये ते समजावून दे. तेवी तू ते देखोनी मिठाखे काही न होनी. तसं जेव्हा मी तुला पाहतो आहे आणि पाहत नाही अशी अवस्था आहे. काहीच नाही, दुसरं दिसतच नाही काही आता. बस फक्त आत्मरूप, परब्रह्मरूप. म्हणून तेच पुन्हा 18व्या अध्यायात सांगतायत, मम देखिजे ना देखिजे ऐसी जे दशा निपजे ते ते दर्शन माझे साचोकारे. आधी आपल्याला बघण्याची शक्ती बघा. आत्ता जर विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर किती गोष्टी आहेत. समोरची छान बाग आहे, सगळी झाडी आहे, सूर्य आता मावळायला जाणार आहे, ती असं लालिमा आता तयार होईल, कोणी कोणी काय काय करतायत ते सगळं समोरचं दिसत असतं. हे पाहणं आहे, ही पाहण्याची शक्ती आहे. पण ज्या वेळेला आत्मरूप होणार आहे तेव्हा हे सगळं भिन्नत्व संपणार आहे, फक्त परब्रह्म प्रत्येकामध्ये दिसणार. मग काय पाहायचं? पाहायला दुसरी वस्तू पाहिजे ना. आपण लिहायला सगळ्या दुसऱ्याच वस्तू दिसत असतात, कारण अजून आपण देहबुद्धी ते आत्मबुद्धीकडे वाटचाल चाललेली आहे आपली, आणि आपण हळूहळू तिकडे जाणार आहोत. तर असा हा 48वी ओवी या ठिकाणी संपलेली आहे. आता आपण 49वी ओवीची थोडीशी सुरुवात करूया. आता पुन्हा उदाहरण बघा, छान. म्हणजे कसं आपल्याला पटेल असं उदाहरण दिलं की आपल्याला त्या सगळ्या संकल्पना लक्षात येतात. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही परिमी आहे हे काही नवचेची जेवी. परिमी आहे हे काही नवचेची जेवी म्हणजे जेवायचं नाही, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आणि नवचेची म्हणजे हे सांगता येत नाही किंवा याची जाणीवच राहत नाही. कशी? अंधाराचे ठाई. 2 तासानंतर सगळीकडे अंधार चिडीचूप गुडी गुप होऊन जात, तेव्हा सूर्याचा प्रकाश असेल का? हो, नाही. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, तर त्यावेळेला सूर्यप्रकाश तर नसतोच. परी मी आहे काही, पण तरीसुद्धा मी आहे, काही आहे, म्हणजे मी आत्मरूप आहे ही जाणीव राहते. आणि न वचेची जेवी, आणि तेव्हा काही बोलताच येत नाही, काही सांगताच येत नाही. माझं जे देखणे पण आहे ते त्या ठिकाणी संपलेलं असतं, ते त्या ठिकाणी बोलताच येत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणेच, पुन्हा मागच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे,
हा प्रकाश आणि अंधाराचा दृष्टांत दिलाय ज्ञानदेवांनी. आणि ज्ञानदेवांची चांगदेवांशी होणारी भेट कशी आहे, तर आपण अंधारात बसलेलो असताना तेथे सूर्यप्रकाश नसतो. कारण अंधार आणि प्रकाश हे एकमेकाच्या विरोधी आहेत. एका वेळेला दोन्ही राहतील का? हो, नाही. आणि जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही. म्हणजे सूर्याला अंधार माहीत नाही आणि अंधार नष्ट करण्याची शक्ती सूर्याजवळ आहे, पण सूर्य अंधाराला पाहूच शकत नाही, कारण त्याच्या ठिकाणी एवढा प्रकाश असतो की तो अंधाराला मिटून टाकतो. तसं ज्ञानदेव महाराज चांगदेवांना सांगतात की मी तुला मन बुद्धी देहाच्या अंगाने आता पाहू शकत नाही. मला तुझ्याकडे पाहताना फक्त तुझा आत्माच दिसतोय. म्हणून ज्ञानदेव आत्मस्वरूपातूनच चांगदेवांच्या आत्मस्वरूपाकडे पाहत आहेत. त्यांच्या आत्मस्वरूपाशी ते एकरूप झालेले आहेत. सारखं मी म्हणते तसं नामदेवांचे ती वाक्य मला फार, मी तू पणा हनस आहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. तर मग ही जाणीवपूर्वक किंवा सगळी जाणीवच संपलेली असते. जाणीव विरहित नसूनही ते चांगदेवांना पाहू शकत नाही. आणि देखणे पण आहे पण पाहू शकत नाही. म्हणजे आश्चर्यकारक भेट आहे. जागेपणा असताना निद्रेला पाहू शकत नाही, प्रकाश असताना अंधाराला पाहू शकत नाही, अंधार असताना प्रकाशाला पाहू शकत नाही. हे आत्म्याचं आत्म्याला पाहणं आहे. म्हणजे आत्म्याने आत्म्याला पाहिलं. दोघांमध्ये एकच आत्मा आहे, एकरूपच आहेत. मग तिथे भेटणारे दोघं कुठं असणार? दोन द्वैत नाहीच आहे. आता तिथे द्वैत संपलेलं आहे. आणि ज्ञानदेव चांगदेव हे आता व्यक्ती उरलेल्याच नाहीत. त्यांच्यातलं द्वैत संपून गेलेलं आहे आणि भेटण्याची क्रिया संपली तरी भेट होत आहे. सगळं म्हणलं तर हे गूढ आहे, कारण ज्याला तो अनुभव येईल ना तोच ते सांगू शकणार आहे. नाहीतर ते काहीही कळण्याच्या सगळं पलीकडं आहे. आता अत्यंत काय म्हणतात ना, भाव भक्ती ही केल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. हळूहळू परमेश्वराकडे आपली जशी जशी वृत्ती वाढते, जसं जसं आपला ओघ ह्या संसारातल्या सगळ्या कल्पना भावना वासना याच्यापासून हळूहळू कमी होतात ना, तसं ते म्हणतायत. मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश केलाय बरं का. आता भावे भक्ती करुनी वैराग्य जोडसी, तरी तू पावसी ब्रह्मसुखा. कसं मिळवायचे ब्रह्मसुख हे मुक्ताबाईंनी चांगदेवांना समजावून दिलं की भावे भक्ती करुनी वैराग्य जोडसी. बघा, प्रल्हाद असू देत, ध्रुव असू देत, सगळे संत जनाबाई, संत सगळे गोरोबा, सगळं ते भाव त्यांचा फक्त त्या परब्रह्मा परमेश्वरापाशीच होता. आणि त्यामुळे या संसारातनं पूर्ण त्यांना वैराग्य आलेलं होतं. जेव्हा तू भावानी अगदी श्रद्धेनी भक्ती करशील तेव्हाच तुला वैराग्य प्राप्त होईल आणि तू पावसी ब्रह्मसुख. आणि मग तू बघा, म्हणून आत्ताच आपण जे म्हणलं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, जो जरी पांडुरंग त्या आत्ता रूपामध्ये दिसत असला तरी आता नंतर अशी अवस्था येते की तो परब्रह्म स्वरूपच आहे. मग त्याचं रूपडं तिथे अपेक्षितच नाही. सगुणातनं निर्गुणात कधी जातो कळतच नाही. तसं ज्ञानतत्वी करी करी हा विचार, चांग्या सोय धरी नाही निर्गुणी आकार निरामय. आता ज्ञानतत्वी करी, तू ज्ञानाच्या तत्वज्ञानी होऊन विचार कर. करी हा विचार, काय आहे कर विचार? निर्गुणी आकार निरामय. निर्गुण निरामय होऊन आकाराची सोय धर. म्हणजे वटेश्वराचं ज्ञान किंवा आत्मज्ञान संपादन कर. निर्गुणातही तुला सगुण, म्हणून म्हणतात ना सगुण निर्गुण येतू गोविंदुरे. तोच सगुण आहे, तोच निर्गुण आहे. आपल्याला त्या ठिकाणी संभ्रम सगळा संपून जातो. आणि म्हणून ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेल्या पत्रातून
दिलेला आत्मबोध पुन्हा मुक्ताबाईंनी त्याच्या अंतःकरणात पूर्ण ठसवलाय. तो कसा ठसवलाय बघा. जेथे एक दुजे नाही, जेथे एक दुजे नाही, प्रपंचाची कहाणी तेथे काही, प्रपंचाची कहाणी तेथे काही, तेथे काहीच नाही, तेथे काहीच नाही, सोय धरी आपुली ये, आपुली रे. आता तिथं काहीच नाही आहे, फक्त एक आहे, एक परमतत्व आहे. म्हणून त्या वटेश्वराला म्हणजे चांगदेवाला मुक्ताई म्हणते, वटेश्वरा ते बोले मुक्ताई, सोहम भावे अखंडित राही. सहाहम, सोहम म्हणजे काय, सहाहम म्हणजे ते परमतत्व किंवा तो परब्रह्म मी, परमेश्वर मीच आहे असं अखंडित पाहिजे. नाहीतर आत्ता अगदी 4 लोकांना मी म्हणणार नाही तुम्ही आम्ही एकच आहोत, आपल्यातला भेद संपला, आणि कोणाशी तरी पहिल्यापासून वैर असलेली व्यक्ती समोर आली की एकदम तर डोक्यात तिडीक येते आणि अजूनही माणूस चिडू शकतो आणि परत म्हणतो ते सोडून द्या, माझं सगळं तत्त्वज्ञान गेलं, हा म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नको, किंवा ह्या व्यक्तीनं माझं असं नुकसान केलं. अशी जी डोक्यात चीड येते ना, मग ते तुम्हाला कायमचं नाही आहे तुमचा सोहम भाव. म्हणून त्यांनी चांगदेवांना पुन्हा पुन्हा सांगितलंय की सोहम भावे अखंडित राही. त्या सोहम भावात तू अखंडित राहा. आणि मुक्ताबाई स्वतः त्याच्या गुरु बनलेले आहेत आणि पुन्हा सांगतायत की अरे चांगदेवा, त्या आत्मस्वरूपामध्ये पूर्ण एकत्व आहे, दुसरं काहीच नाही आहे, त्या द्वैत मुळीच नाही आहे, आणि मग तिथे प्रपंचाची गोष्ट कुठून येणार. खरं हे प्रपंचातले माणूस करतही असतात बरं का, हे संत सगळे व्यवहार करत होते, पण ते त्याच्यात रमलेले नव्हते, त्याच्यात गुंतलेले नव्हते. म्हणून आता प्रपंच राहत नाही. तीच कर्म जरी तो करत असला तरी त्या कर्मामध्ये आता मीपणा संपलेला असतो, गुंतणं संपलेलं असतं, सगळं वैराग्य आलेलं असतं आणि आत्मतत्वाखेरीज दुसरं काहीच दिसत नाही. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवून तू सोहम भावात अखंड राहा, अखंड सोहम भावातच राहा, असं त्यांनी त्याला समजावून दिलेलं आहे. छान 48 आणि 49 दोन्ही ओव्या आपल्या झालेल्या आहेत. उद्या 50वी पाहू. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानदेव. एखादा मिनिट